गाड्यांच्या मायलेजमध्ये होणाऱ्या घसरणीसाठी फक्त E20 पेट्रोलला जबाबदार धरता येणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय. मग मायलेज कमी होण्यामागं नेमकं कारण काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. खरं तर पेट्रोल पंपावर E20 बोर्ड दिसताच अनेकांच्या मनात प्रश्न येतो. माझ्या गाडीचं मायलेज खरंच कमी झालंय का? किंवा याला फक्त E20 पेट्रोलच जबाबदार आहे का? तर यावर आता थेट पेट्रोलियम मंत्रालयानंच स्पष्टीकरण दिलंय. प्रत्यक्ष रस्त्यावरच्या वाहनांचा मायलेज हा फक्त इंधनावर अवलंबून नसून ड्रायव्हिंगची सवय, ट्रॅफिक वाहनाची देखभाल, टायरमधल्या हवेचा दाब आणि एसीचा वापर यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलंय. पेट्रोलियम मंत्रालयानं एक्सवर माहिती देताना सांगितलं की E20 इंधनाची बाजारात विक्री सुरू होण्यापूर्वी त्याची सर्वंकष चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनाची क्षमता, सुरू होण्याची प्रक्रिया, सुट्ट्या भागांची सुसंगता आणि गंजरोधक क्षमता तपासण्यात आली आहे. जुन्या वाहनांमध्ये E20 वापरल्यास मायलेजमध्ये फक्त 3 ते 5% किरकोळ घट होऊ शकते. हे सरकारनं यापूर्वीच मान्य केलंय. मात्र यामुळे इंजिनला कोणतंही कायमस्वरूपी नुकसान पोहोचत नाही. खरं तर भेसळ आणि पाण्याच्या तक्रारीवर सुद्धा तेल कंपन्यांनी स्पष्टीकरण दिलंय. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल विपणन कंपन्यांनी E20 मध्ये अतिरिक्त ओलावा किंवा क्लोराईड असण्याचे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत. रिफायनरीमधून घेतलेल्या 100हून अधिक नमुन्यांमध्ये क्लोराईडचं प्रमाण 1 ppm किंवा त्याहून कमी आढळलंय. 80 डिस्टिलरीज आणि 80हून अधिक डेपो आणि टर्मिनल्सवरील E20 नमुन्यांमध्ये क्लोराईडचं प्रमाण निर्धारित 3 ppm मर्यादेपेक्षा कमी नोंदवलं गेलंय. आणि सोबतच देशभरातील सुमारे 90,000 पेट्रोल पंपावरील भूमिगत साठवणूक टाक्यांची तपासणी करण्यात आली आहे आणि कुठेही टाक्यांमध्ये पाणी शिरल्याचं आढळलेलं नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं की ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल पंपांवर अत्यंत कडक तपासणी केली आहे. इंधनात भेसळीची फक्त काही मोजकीच प्रकरणं समोर आली आहेत. E20 इंधन हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही केलंय. सरकारच्या माहितीनुसार E20 इंधनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विस्तृत चाचणी आणि पडताळणी करण्यात आली आहे. या इंधनामुळे इंजिन खराब होत असल्याचा किंवा भेसळ होत असल्याच्या तक्रारींनाही मंत्रालयानं फेटाळून लावलंय. उलट पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे देशाला मोठा फायदा होतोय. कच्च्या तेलाच्या आयातीवरचा खर्च कमी होतो आणि आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं, कारण इथेनॉल साखर आणि धान्यापासून तयार होतं. आता प्रश्न असा आहे की जुन्या वाहनांचं काय? एप्रिल 2023 पूर्वी आलेल्या काही जुन्या वाहनांना E20 इंधनामुळे रबरचे काही भाग किंवा गॅस्केट लवकर खराब होण्याची शक्यता असते. मात्र हे बदल नियमित सर्व्हिसिंगमध्ये हाताळले जाऊ शकतात. नवीन BS6 मानकांची वाहनं E20 साठी अधिक अनुकूल डिझाईन केलेली आहेत आणि त्यांना सहसा काहीही समस्या येत नाहीत. मग आता तुमच्या गाडीचं मायलेज खरंच कमी झालं असेल तर काय करायचं? सगळ्यात आधी अचानक वेग वाढवणं किंवा अचानक ब्रेक लावणं टाळा. शांतपणे गाडी चालवा. तुमच्या वाहनाची वेळेवर सर्व्हिसिंग करा. एअर फिल्टर आणि स्पार्क प्लग नियमितपणे तपासा. टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असल्याची खात्री करा. कमी हवा असेल तरी मायलेज घटतं. गरज असेल तेव्हाच AC वापरा. शेवटी E20 पेट्रोल हे आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. मायलेज कमी होण्यामागं अनेक घटक कारणीभूत असू शकतात. त्यामुळं फक्त इंधनाला दोष न देता आपल्या ड्रायव्हिंगच्या सवयी आणि गाडीच्या देखभालीकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. या माहितीवर तुमचं मत काय आहे? E20 पेट्रोल वापरताना तुम्हालाही मायलेजमध्ये फरक जाणवलाय का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.